इगतपुरी तालुक्यातील आवळखेड शिवारात भीषण पाणी टंचाई जाणवत असून शासनाला 10 दिवसांपूर्वी पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव देऊन देखील अजूनपर्यंत टँकर सुरू झाले नाहीत। स्थानिक नागरिकांना 3 किलोमीटरची पायपीट करत विद्यार्थी तसंच महिलांना भर उन्हात डोंगर दऱ्यांतून वाट काढत गढूळ पाणी असलेल्या विहिरीतून पाणी आणावं लागतंय। स्थानिक प्रशासन तसंच लोकप्रतिनिधींचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचं समोर येत आहे। स्थानिक नागरिकांनी इथल्या पाण्याची तपासणी केली असता ते पिण्यायोग्य नसल्याचं देखील समोर येत आहे। इगतपुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलजीवन मिशन योजनांचे 3 तेरा वाजल्याचं भीषण वास्तव या दृश्यांमधून समोर आलंय। आम्ही आज आवळखेड येथे वस्तीवरती आलो आहे, पण इथे 78 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, पण पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर आहे। इथे अनेक महिलांना लहान बाळ सोडून कोणी आजारी असतं, कोणाला अनेक आजारांना सामोरे जावं लागतं। पाण्याला 2 ते 3 किलोमीटर पाणी आणण्यासाठी जावं लागते। कोण महिला आजारी असेल तरी पण तिला जावं लागते। लहान मुलं आहेत, मुली आहेत, ते पण मदत करतात घरामध्ये पाणी आणण्यासाठी, आणि जंगलामधून जावं लागतं। ते पण अनेक जनावरांची भीती असताना देखील महिला तिकडे दुर्लक्ष करीत पाणी आपल्याला भेटलं पाहिजे त्या आशेने ते जातात। स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांनी यांच्याकडे लक्ष दिलं नाही असं दिसतंय। स्थानिक प्रतिनिधींना वारंवार लोक सांगतात जाऊन, ग्रामसेवक असेल, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असतील, त्यांना पण जाऊन सांगतात, बोलतात, पाणी नाही तर इकडे दुर्लक्ष करतात। टिशल पण टाकले जात नाही इथं। आणि ग्रामसेवक मॅडमला फोन केला होता, त्या पण बोलतात का अशी परिस्थिती नाहीये ग्रामपंचायतीची का हंडा म्हणजे टँकर यांना दिला पाहिजे। हे पाणी गावकऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले, तपासणी केली, त्यात असं आढळलं की पाणी पिण्याच्या लायकीचं नाहीये। पाणी पिण्याच्या लायकीचं नाही, आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक जीव जंतू पण आढळले। खूप चिखल आहे आणि खूप मुलं महिला आजारी झालेत, कोणाचा घसा दुखतोय, कोणाला ताप येतो, आणि इगतपुरीला जाण्यासाठी त्यांना खूप अंतरावरती पण रस्ता पण व्यवस्थित नाहीये, प्रायव्हेट गाडीने जावं लागतंय। काय अडचण आहे नेमकी? आता आपण आवळखेड मध्ये आहे, तर इथली परिस्थिती अशी आहे का लोकांना पाण्याची म्हणजे लय अडचण आहे। त्यांना 2-3 किलोमीटर वरती पायपीट करावं लागते। वरून दगडा कांगळाचा रस्ता असलेला, त्या बायांचं काय येता जाता आणि बाया काय पडतात, कुठं काय नुकसान त्यांचे होते, त्यांना जिम्मेदार कोण राहणार आहे? शासनानं दुर्लक्ष केलंय गरीब लोकांवरती। तर त्याच्यामुळे एल्गार कष्टकरी संघटना आज आवळखेड इथं पोहोचलेले आहे। त्यांच्या माध्यमातून आज यांचा पाण्याचा प्रश्न आम्ही कोणत्या परिस्थितीत त्यांना पाणी द्यायचं ठरवलंय, काही करायला जर लागले तरी आम्ही यांना पाण्याचा सोय करून देणार आहे। सुमित बोधक, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।